विसरी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर नामोरी बसवी गाणं निघाले महाराज. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर ते दत्त महाराज मुळीच नव्हत महाराज. तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून मी सांगणारच आहोत. आपला 2 सूत्री कार्यक्रम आहे. सकाळी पोथी आहे, संध्याकाळी कीर्तन आहे. महाराज गाववाले तुम्ही गाववाले लय हुशार आहात महाराज. खरंच हुशार आहात. तुम्हाला द्यावे जितके धन्यवाद कमीच हात. प्रचाराच्या वेळेस गाडी येते की नाही 2-3 दिवसातून, ऐकून परेशान झाले पाहिजे. तिथंच बटन दाबले पाहिजे जाऊन. तसं महाराज तुम्ही 2 सूत्री कार्यक्रम ठेवल्या. ऐकून लोक पॅकच झाले पाहिजे. दत्त महाराजांचीच भक्ती केली पाहिजे. एवढे तुम्ही हुशार महाराज. सकाळी पोथी, संध्याकाळी कीर्तन, अजून पारायण चालूच आहे, रुपाळ्या चालूच हात, नामस्मरण चालूच आहे. म्हणजे 7 दिवस जीवाचा उद्धार करण्यासाठी असं नंबर 1 साधन आहे महाराज. याच्या जीवाचा उद्धार नक्कीच होते. तो सांगिजे राई कैसा अनकी वागिजे कैसा गवन निरंजन तैसा तो परात्पर सांगिजे. दलाल राजा काय विचार लागला महाराज की आनंद प्रभू कुठे राहतात, तैचा वेश कसा आहे, दत्त महाराज कसे आहेत दिसायला. ते परात्पर सांगिजे. काय सांगितलं महाराज, ते राहतात कुठं, त्याचा वेश कसा आहे आणि ते आम्हाला भेटतील कसं, हे धनानंद राजाचे प्रश्न होत. आपल्याला जर महाराजांना विचारलं काय पाहिजे महाराज, आमचं घर समोर जायला आले, कमाई केलेला पैसा टिकणार, टिकण्यासाठी उपाय सांगा. महाराज शेतामध्ये कामाला बायात भेटणं आले, कसं भेटतील बाया, त्याच्यासाठी कोणतं नाम आहे काय, ते नामस्मरण सांगा. आपले प्रश्न असले होते. दलाधर राजाचे प्रश्न कसले होते महाराज, ते दत्त महाराज कुठं राहतात, कसं राहतात, त्याची वेशभूषा कशी आहे, ते कुठं राहतात महाराज, ते दलाधर राजाने विचारलं. आणि त्याचं रूप कसं आहे, आपल्या रूपाच्या अभंगामध्ये सांगितले. अगोचर रूप देवा, अगोचर रूप देवा, अगोचर रूप देवा, बोला अगोचर रूप वाहतार पदो बाबा, पायारुगार 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 पायी हरि रे त्याचा ध्यान पायारुगार पायारुगार पैसविले नेत्रपुटी, पैसविले नेत्रपुटी, पैसविले नेत्रपुटी, पैसविले नेत्रपुटी. ब्रह्मानंदे डाली डाली पायारुगार पायारुगार
पायी हरितले मना पायी हरितले मना गुरुराज 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 दत्त दिगंबर माझ पायारुका दे मना पायी हरितले मना पायी हरितले मना या रूपाच्या अभंगामध्ये सांगितलंय अगोचर रूप देवा अगोचर रूप देवा महाराजांचं रूप कसं आहे सगळ्याच्या अगोदर आहे ते रूप बघितल्याच्या नंतर काय होते पाहता हरपलो भावा पायारुका दे मना पायारुका दे मना अजून कसा आहे नूरे दे त्याता ध्यान पायारुका दे मना पायारुका दे मना गुरुराज 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 दत्त दिगंबर माझ पायारुका दे मना पायारुका दे मना हे अभंग महाराज प्रसादबन महाराजाचा रूपाचं वर्णन दत्त महाराजाचं केलेलं आहे महाराज मी गेल्या वर्षी जेव्हा आलतो की नाही तेव्हा फक्त मला तबल्यावरच कीर्तन जमत गेले दुसरं जमत गेलं नाही आता महाराज त्या दत्त महाराजाची अशी कृपा आहे महाराज सांप्रदायिक सुद्धा कीर्तन महाराज मला यायला लागले दत्त महाराजाची कृपा आहे करतो म्हणल्यानं काहीच व्हायला तुम्ही सुद्धा बघा संसारामध्ये तुम्ही करतो म्हणा ते करतो म्हणलेलं होईच ना मला कधी वाटलं नव्हतं महाराज मी मर्दगावर सुद्धा कीर्तन करल सांप्रदायिक कीर्तन करल सांप्रदायिक म्हणजे मी काय अरे जय जय रामकृष्ण हरी ते नाही महाराज सांप्रदायिक चालीवर कीर्तन आपल्या दत्त महाराजाच जिकडे रामकृष्ण हरी आणि आपल्या इकडे जय जय दत्तराज महाराज हे दत्त महाराजाची कृपा महाराज आणि तुम्ही महाराज असं संगीतमय कृतीवाले कथावाले सर्वांच्या आशीर्वादामुळे त्या दत्त महाराजाच्या आशीर्वादामुळे महाराज तुम्हाला माझा थोडा इतिहास सांगतो महाराज मला लहानपणापासून त्या दत्त महाराजाची आवड आहे आमच्या घरामध्ये तर तसं त्या दत्त महाराजाची भक्ती चालूच आहे 4 महिन्यात तुम्हाला घरी राहते पण महाराज मला लहानपणापासून त्या दत्त महाराजाचे कीर्तन ऐकण्यात आणि ऐकून महाराज ते ग्रंथ वाचण्यात ग्रंथाचा अभ्यास बाजूला काढून ते पाठांतर करून मी एकटा रूम मध्ये बोलत गेलो एकटा काय येडा असेल डोक्यामध्ये येडं म्हणालो 5वी 4थी 5वीला असताना महाराज मी ग्रंथातला अभ्यास करावं भूपळ्या बाजूला काढावं आणि ते भूपळ्या पाठ करून त्याच्यावर बोलायचं बोलत बोलत महाराज एका दिवशी आमच्या वडिलांना ऐकलं आता त्याने वर झोपले होते मी खाली जाऊन मस्त मन लागलो झालं देवाचे गाणे बिने त्याने ऐकले त्याने म्हणे चातुर्मासाच्या समाप्तीला एकदा कीर्तन करतोस काय घरी महाराज घरी मी कीर्तन केलो तेव्हा धोतर नाही जीन्स पॅन्टवर कीर्तन केलो मी घरी गच्चीवर आपल्या आणि महाराज मी
ते कीर्तन केलं, लोकांनी व्हिडिओ काढून ते व्हायरल केले महाराज. लोक काय ना महाराज, लोकांच्या हातात आहे महाराजाला कुठपर्यंत न्यायचं, कुठं न्यायचं, कुठं नेऊन बसवायचं, लोकांच्या हातात आहे. आणि महाराज ते कीर्तन ऐकून त्या लोकांनी मला, तेलंगणामध्ये माझं पहिलं कीर्तन झालं महाराज, गोडापूर या ठिकाणी. तिथं पहिलं कीर्तन झालं, कीर्तन सक्सेस झालं महाराज. काय कीर्तन केलं महाराज म्हणजे मला स्तुती म्हणून सांगणार चलो महाराज. त्याने असं म्हणल्याच्या नंतर अजून इतका दृढ विश्वास झाला की आपण कीर्तनकार होऊ शकतो. आणि महाराज नंतर डायरेक्ट दुसरं कीर्तन माहूर शिखरावरच झालेलं आहे याच्या सानिध्यात. त्याची आमची भेट झाली. तिथं महादेवाचं मंदिर आहे वरी जाताना, त्या मंदिरापाशी दत्तनामाचा सप्ताह चालू होता. तिथं दुसरं कीर्तन झालं, ते सकाळी झालं महाराज प्रगट करण्याचं कीर्तन. नंतर संध्याकाळी वरी शिखरावरच कीर्तन झालं, डायरेक्ट वामन भारती महाराजांच्या मठावर. तिथून कीर्तन महाराज सुरुवात झाली गेल्या वर्षी. मला आता 4 वर्ष व्हायला लागले कीर्तन करून, काय मी जास्त काय लय वर्ष झालं नाही महाराज. आणि गेल्या वर्षी महाराज तुम्ही 7 दिवस माझ्या जीवामध्ये जीव नव्हता. 7 दिवस कसं करावं बाबा कीर्तन, 7 दिवसाचं आपल्याला बोलणं होईल काय, पोथी बी म्हणा कीर्तन बी म्हणा कसं करावं. आणि महाराज गेल्या वर्षी 7 दिवस कीर्तनही झाले, पोथीही झाले. आता महाराज त्या दत्तप्रभूने इतका दृढ विश्वास दिलेला आहे, तुम्ही 7 दिवसाचा नाही महाराज 14 दिवसाचा जरी सप्ताह केला तरी 14 दिवसाचे सुद्धा कीर्तन करता येतील असा दृढ विश्वास त्या दत्तप्रभूने दिलेला आहे महाराज. त्या दत्तप्रभूच्या मनात आल्यावर काडीची माडी होते, माडीची काडी होते महाराज. त्या दत्तप्रभूवर विश्वास पाहिजे. सांगू दुःख कुणाला, सांगू दुःख कुणाला, सांगू दुःख कुणाला, सांगू दुःख कुणाला. एवढा प्रश्न श्री गुरु कैसा झाली आकारो, तोची हा पूर्णाधार गुरुराया. सद्गुरु विना मार्ग न कळे, मायाचे जडित डोळे. याचे सांगुनी करावी निवाळी, गुरुराया. प्रत्येक जण माया माया म्हणायला लागले. माया म्हणजे नेमकं काय होय? माया म्हणजे काय, बाई होय काय स्त्री होय? ते माया नाही महाराज. 35व्या पदावर श्री माया आहे, ती म्हणजे अनुसया माता आहे. आणि जीवाला जी माया लागली, माया म्हणजे दुसरं काय नाही, आशा लागणं, मोह लागणं. एवढे पैसे कमीतो, तेवढे पैसे कमीतो, त्यानं 2 मजली बांधलाय मी 3 मजली बांधतो, त्यानं वॅगनर घेतलाय मी स्कॉर्पिओ घेतो 25 लाखाची,
याची त्याची बरोबरी करतो, पैशामध्ये वाढ करतो, गावामध्ये माझा सन्मान करून घेतो. जे आशा लागते की नाही, 4 एकर आहे त्याचा 8 एकर करतो. महाराज, हे जे आशा आणि जे मोह लागलेला आहे, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर त्या गावाच्या बाहेर. महाराज, मेल्याच्या नंतर हे घर येणार आहे काय सोबत? किती मोठी बिल्डिंग बांधू द्या, येते काय घर? ये ना महाराज. एक जण काय केला, लय मोठं घर बांधला, खरं 10 करोडचं बांधला, त्याच्यामध्ये बाथरूमच होतं 1 करोडचं. किती करोडचं? 1 करोडचं बाथरूम. महाराज, त्या बाथरूम मध्ये जाऊन बसले ते माणूस उठूच ना हो. असं बाथरूम होतं, नंबर 1 आरशासारखं चमचमी. त्या बाथरूम मध्ये एसी, पंखे, कूलर, हवा थंडगार. आणि महाराज, ते माणूस मेल्यावर त्याची आंघोळ कुठं आहे म्हणाल? अंगणातच आंघोळ घालतात की घरात घालतील आंघोळ बाथरूम मध्ये? नाही महाराज, सगळं सोडून जावं लागणार आहे. इथंच हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर त्या गावाच्या बाहेर. कुठं नेऊन जाळतात महाराज? तुमच्या गावामध्ये सुद्धा बाहेर आहे स्मशानभूमी. आम्ही गेल्या वर्षी गेलत्या तिकडे, मस्त फिरत फिरत जिकडे दिसली स्मशानभूमी. मी म्हणलो स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी राहायला पाहिजे. तुम्ही म्हणशाल महाराज येस का म्हणाले हो? नाही महाराज, ते मध्यभागी जर स्मशानभूमी असेल चौकात, येता जाता माणूस बघते ते जळणार, जे जळायला लागले त्याच्याकडे बघून म्हणते अरे बाबा खरंच होय, घरात काहीच नाही, मेल्यावर इथंच याच आहे ना. गावाच्या बाहेर राहिल्यावर माणूस मेला की जाते, जाळून घरला निघून येते, पुन्हा अजून विसरून जाते. दररोज जाता येता त्याला दिसतो स्मशानभूमी. अरे बापा, आपला कवा नंबर आहे की म्हणाव त्यानं. महाराज, मरणाची भीती राहिली पाहिजे. मरण आहे एवढं माहित असून एवढं नाचालेत, आणि मरण जर नसलं, हे ना रावणाच्या पलीकडचे होत होते म्हणाल. महाराज, मरण प्रत्येकाला आहे, प्रत्येक जणाला जाणार आहे. कोणी इथं राहायला आलं नाही, आलंय या कर्मभूमीला आलंय, मात्र जीवाचा उद्धार करून घेण्यातच सार्थक आहे महाराज. नुसतं येऊन निघून जाण्यात फायदा नाही. सद्गुरु म्हणते राया, आम्ही अवतरल्या याच कार्या, कर्मभूमीशी निरालंब सोडून या जीवाच्या उद्धारास्तव. दत्त महाराज काय म्हणतात, मी माझं निरालंब शिखर सोडून इथं आलो, कर्मभूमीला कशासाठी आलो? या जीवाचा उद्धार करण्यासाठीच मी इथं आलो, दुसऱ्या कोणत्या कामासाठी आलेलो नाही, असं दत्त महाराज दलानंद राजाला सांगतात. कार्या मायेचे आवडे असे ब्रह्मविद्येचे, तेथे मार्ग एकचे सदा मम हृदयी. कोणाला कोणतं काम आवडते? तबला वादकाला तबला वाजवणं आवडते, पेटीवाल्याला पेटी वाजवणं आवडते, गायन करण्याला गायनाचा छंद आहे, चित्रकाराला चित्राचा छंद आहे. दत्त महाराज म्हणतात मला काय आहे, या मायेच्या जाळामध्ये जे जीव अडकून बसलेत, मोहाच्या फासामध्ये, या जीवाचं फासा दूर करण्यातच मला आनंद आहे, दुसरा मला कोणतीच आवड नाही, असं दत्त महाराज दलानंद प्रभूला सांगतात. आता होई सावधान, सांगो पुसिला जो प्रश्न, करे तो परात्पराची धान, आत्महिता कारणी. दत्त प्रभू दलानंद राजाला काय म्हणले? परात्पराचं ध्यान करा. ध्यान कशाला म्हणतात? मन एकाग्र करून सर्व इंद्रियांना एका जागी आणून त्या दत्त प्रभूचंच ध्यान लावणं सरळ, इकडलं कोणतंच लक्षात येणार. आपण बसता नामस्मरणाला डोळे उघडे ठेवून बसताय की काय? काय जण डोळे लावून बसतात,
काय काय जणांची समरणी करणं लय भारी, लईच भारी हो. ते धरते गुरुमानी डायरेक्ट पडून इथपर्यंत आणते, डायरेक्ट पडून इथपर्यंत आणते. ते वय ध्यान म्हणतात त्याला. ते ध्यान नव महाराज. ध्यान म्हणजे त्या दत्त प्रभूची मूर्ती आपल्या समोर आणून ते ध्यान करावं लागते डोळे झाकून, त्याला ध्यान म्हणतात. वरवर भक्ती करता दया कशी येईल दिगंबरा. वरवर भक्ती नको महाराज, सोंगाडोंगाची भक्ती नको. भक्ती करायची असेल तर मनाभावातून करा. भाव तिथं देव ऐशी संतांची वाणी, आचरणा वाचून पाहिलं का कोणी. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशा भेटत नाही रे. महाराज देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेलेत, भाव तिथं देव ही संतांची वाणी, आचरणा वाचून पाहिला का कोणी. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव आशाने पावत नाही रे. तुकडोजी महाराज काय सांगतात? देव काय भाजीपाला होय काय कुठं बी भेटायला? भाव पाहिजे. भाव तिथं देव संतांची वाणी. तो चंचळ मन जाता लागे वेळ, मनावरी गा पूर्ण स्नेहाळ, तरी धन्य संसारी. महाराज काय सांगतात? संसारामध्ये मनाला आवरावं लागते. मन कसं आहे? मन चंचळ आहे, वाऱ्याच्या पलीकडचं मन आहे. इथं जरी बसून असलं तरी मावरला आत्ता जाऊन येते मन. विमानजेपर्यंत जाऊन आलं बी असं शिखराचं दर्शन घेऊन. एवढं मन महाराज चंचळ आहे. संसार करत असताना मनाला आवरावं लागते. मन इंद्रियाचा राजा आहे. हे सगळे 10 इंद्रिय आहेत की नाही आपले, 10ही इंद्रियाचा राजा मन आहे. ज्यानं मनाला जिंकला त्यानं इंद्रियाला जिंकला म्हणून समजा मन आवरावं लागते. काही काही जण म्हणतात गुलाबजाम खावा वाटाले, श्रीखंड खावा वाटाले. कोणाला खावा वाटाले? जिबीला खावा वाटाले की मनाला खावा वाटाले? जिबीला खावा वाटाले. पण त्याला मधून कोण सांगाले? मन सांगाले महाराज. आधी मनाला आवरावं लागते. तू एक माझा सखा, तूच बीज ऐका, नामाची करुणिया नौका, ऐक बाळा दलालदना. दत्त महाराज काय सांगतात? नामाची काय करावं लागते? नौका करावं लागते. म्हणजे त्याला जहाज म्हणता काय? तुम्ही काय म्हणता? इकडे नौकाला काय म्हणतात? पाण्यामध्ये जे तरते जहाजच म्हणतात काय? नौका म्हणतात. नौका महाराज ते पाण्यामध्ये आपण बसून त्या या काठवून त्या काठला जाता. तस संसाराच्या सागरातून जर तरुण जायचं असेल तर काय लागते? नामाची नौका लागते. म्हणून दत्तप्रभू दलानंद राजाला सांगतात, पवन श्वास जरा जरी, त्रिभुवन पालन करी, जोवरी असे शरीरे तोवरी नाद की. दत्तप्रभू काय सांगतात दलानंद राजाला? जोवर या शरीरामध्ये श्वास आहे, आपल्या शरीरामध्ये सतत श्वास चालू आहे, मधी घ्यायला सोड आल्या, मधी घ्यायला सोड आल्या. जोर या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंतच नाम घेण्याची संधी आहे. जेव्हा हे श्वास बंद पडेल तेव्हा नाम घेणं शक्य नाही महाराज. किती पैसावान राहू द्या, मरणाच्या टाइमला त्याला म्हणलं 1 कोटी देतो यमाला, काय म्हणते हो त्यानं? तुझे 1 कोटी नको, काही नको, त्यानं 1 मिनिट बी ठेवणार. पैसा कामाला येणार आहे काय? नाही महाराज. आणि महाराज
तुमचा सप्ताह म्हणजे चांगल्याच पर्व काळावर चालू होते. रामनवमी आहे आज. काय आहे? रामनवमी. याला हिंदू एकता दिवस म्हणतात. रामनवमी. महाराज रथसप्तमी, नाथाची षष्टी, कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी. कृष्णाची काय? अष्टमी. अष्टमीला कृष्ण जन्माला आले. रामाची नवमी. आपला सप्ताह केव्हा झाला? रामनवमीला चालू. याला सुगीचा पिरियड म्हणतात. काय म्हणतात? सुगीचा पिरियड म्हणतात महाराज. रामनवमीला आपला सप्ताह चालू होते आणि हनुमान जयंतीला संपते. महाराज हनुमान कोणाचा भक्त होय? रामाचा भक्त होय. देवापासून चालू आणि भक्ताला समाप्त, असा आपल्या सप्त्याचा नंबर 1 नियोजन दरवर्षी प्रमाण. पवन ब्रह्म रूप पूर्ण सर्व शरणागत चरण स्वः शुद्ध निर्वाण त्रैलोक माझा. महाराज नाम घेत असताना नाम कसं घ्यावं म्हणून सांगितले. श्वासाश्वासाला नाम घेतलं पाहिजे. तुम्ही आम्ही नाम फक्त 10-15 मिनिटच घेता. देवपूजा आंघोळ झाल्यावर म्हणा किंवा जेव्हा एकाग्र आपल्याला काम नसतील तेव्हा आपण नामस्मरण करता. पण इथं नाम कसं घ्यायला सांगितले? श्वासोश्वासाला नाम घ्या म्हणले. ओम स्व. हे जे श्वास आहेत महाराज, प्रत्येक श्वासाला नाम बसवा म्हणले. रिकाम बसायचंच नाही. तुम्ही जरी हाताने काम करत असलात, शेतातले काम करत असलात, घरचे काम करत असलात, हाताला काम आहे, तोंडाला कोणतं काम आहे? हाताला काम, मुखाला नाम, हाच सद्गुरु भक्ताचा आहे नेम. हाताला काम राहावं, मुखाला नाम राहावं, झालं तुमचं जीवन सार्थक महाराज. शुद्ध शून्याकार रंग, शुद्धा शुद्धी नाना संग, शुद्ध ओम स्व अंग, त्वचे आनंद ओळखी गा. महाराजाचा रंग कसा आहे? शुद्ध शून्याकार रंग, शुद्धा शुद्धी नाना संग, शुद्ध ओहा स्वहांग, त्वची आनंद ओळखी गा. स्वम स्व सर्व बोलती, स्व शब्द कोणी न वदते, स्व शब्द गुरु पुत्रच जाणते, सत्य सत्य दला. स्व शब्द सगळ्यालाच माहित आहे. स्व शब्दाचा अर्थ फक्त गुरु केलेल्यालाच कळते म्हणून सांगितलंय. गुरु पुत्र तर जाणते, ज्याने गुरुला शरण गेले त्याला स्व शब्दाचा अर्थ कळते, इतरायला कळत नाही म्हणून असं ग्रंथ सांगायला लागले. निरंतर ब्रह्म माया तो ऐकिका शिष्यराया, निरंतर सर्व ठाया राज्य करीत अशी तू. महाराज सांगतात माया सुद्धा खूप सांगितल्यात महाराज. त्याच्यापैकी एक ब्रह्ममाया. ब्रह्ममाया सतत जीवासोबत राहते म्हणून सांगितले. निरंतर राही ब्रह्ममाया. ब्रह्म नावाची जे माया आहे, ब्रह्मदैवता वेगळी, ब्रह्ममाया वेगळी. ब्रह्मदैवता उत्पत्तीचं काम करते आणि ब्रह्ममाया जीवासोबत राहते, तिला ब्रह्ममाया म्हणावं. हंस श्वास तू अखंड वास, तोची जाणीजे गा विनाश, चाले तो पूर्ण श्वास गा. तुमच्या आमच्यामध्ये जे श्वास चालू आहे ते कोण चालवायला लागले? ते दत्तप्रभू चालवायला लागले. तुमच्या आमच्या मधला जे श्वास आहे, आता जे मी बोलायला लागलो, जे तुम्ही बोलता, ते करता करविता कोण आहे?
आनंद प्रभूचा आहे महाराज. त्याच्या हातामध्ये दोर दिलेली आहे. आपण सगळे पुतळे वा, त्यांना हालिलं तसं हालावं लागते. कवा पैसा भरपूर येते तर कवा बिमारी लागली निघून जाते. याच महाराज त्या दत्त महाराजाच्या मनात आल्यावर काही बी होऊ शकते. कारण ते दत्त महाराजच या जीवाचं धनी आहे. दत्त महाराजच या जीवाचा मायबाप आहे. शून्य तो चिगा परमशून्य आनंद शून्य वा शून्य शून्य निरशून्य आनंद शून्य अशून्य रूप नाही रेखा नाही शून्य नाही आकार नाही गुरु नाही शिष्य नाही ऐशी निरालंबते. आपण म्हणता निरालंब शिखरी स्वामी रहिवास तुमचा परात परपानी काय वरुणी वाचा. म्हणता की आपण आरती मध्ये महाराज त्या निरालंब शिखर कसा आहे म्हणून सांगितलंय. तर निरालंब शिखराचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. रूप नाही रेखा नाही त्या निरालंब शिखरावर. रूपही नाही रेखाही नाही, शून्य नाही आकार नाही, शून्यही नाही आकारही नाही, गुरु नाही शिष्य नाही. गुरु शिष्य अलीकडे महाराज त्या निरालंब शिखरावर काही गुरु शिष्याचं ना, तिथं गुरुही नाही आणि शिष्यही नाही. ऐशे ते निरालंब असं त्या निरालंबाचं महात्म्य सांगितलंय महाराज. काळ तो विकाळ जाण सर्वाशी लागून काळ शिवरूप नमून सत्ये सत्ये दलादना. महाराज तुमचं नाम जर सतत चालू असेल स्वतःला, तुमच्या जवळ काळ आला वेळ येत नाही म्हणून सांगितले. आणि वेळ आली तर काळ येत नाही. नामानं आयुष्य वाढते महाराज. नामानं काय वाढते? आयुष्य वाढते महाराज. आता या कलियुगामध्ये आयुष्य किती आहे? 100. कोण म्हणले 100 नाही? हे पहिलंची माणसंच होता. आता 100 जगणारे. आपल्यासारख्याच काम नाही महाराज. आपल्यासारख्याच काम 50 वर आलेलं आहे. कितीवर आले? 50. 40 झाले की समजून घ्यावं आता कवा आहे की आपलं नंबर सामान बांधून तयार राहायचं आहे. गेले किती एक जाणार, आपण राहा सामान घेऊन तयार. आपल्याला काय घ्यावं लागते? आपलं सुटकेस बांधून घ्या. जीवनभरामध्ये काय केलात? आमचे नागोराव भाऊ काल दृष्टांत सांगितले की महाराज एक माणूस होता म्हणून तुमच्या आमचा सरकारच, त्यानं सतत देवाचं भजन करायचं, सतत सत्कर्मच त्याचे, वाईट कर्मच नको. आणि महाराज ते मेलं. आणि मेल्याच्या नंतर कुठे गेलं? आता मेल्याच्या नंतर कुठे जातात आपल्याला माहित नाही. आपण काय केलं काय? आपण गेलं नाही. महाराज ते मेल्याच्या नंतर त्या देवलोकामध्ये गेलं आणि देवलोकामध्ये मीटिंग बसली, याला समोर उभा केले, त्याची डायरी काढून बघायला लागले. काय केले हो? यानं काहीच केलं नाही, मला नुसतं सत्कर्मच करून आला. याला काय? त्याला देव लोक सगळे चिडू लागले. काय केलं असं म्हणला? नुसतं जाऊन कोरडं चालास, काही बी केलं नाहीस, काही खाल्ला बी नाहीस, पिला बी नाहीस, कोणते वाईट धंदे बी केला नाहीस. ती देव लोक म्हणले याला डबल घालू म्हणले जन्माला. आणि महाराज त्याला चिडल्यामुळे त्याला राग आला. ते वापिस खाली आलं. नको नको तिनं केलं. पुन्हा महाराज वरी गेलं. वरी गेल्यावर त्याला कुठे ढकलले? नरकाला ढकलून टाकून दिले. महाराज ते देव लोक आणि इथले या जगातले माणसं सारखेच होत. तुम्ही काय काय करा, तुम्हाला नाव ठेवणारच. तुम्ही चांगलं वागा, वंगळ वागा, तुम्ही काय बी करा, हे लोक नाव ठेवणारच. आता किती चांगला तबला वाजू द्या, काय वाजले बाबा देवालाच माहित. मला येणे चांगलं वाजवतात. या गावात मोजरी जेव्हा महाराज किती चांगली पेटी वाजू द्या, एखादं खाली बसणार राहतेच, स्वरच लागला गेलंय. काय म्हणले देवाला माहित बाबा.
महाराज ते स्वर देणारा सुद्धा ते देवच आहे. ते देवच स्वर द्यावा तर स्वर लागते महाराज. त्या देवाच्याच हातात सर्व कारभार आहे. तूच सूर ठावा मजशी तूच एकता रे. तूच सूर ठावा मजशी तूच एकता रे. सगुण रूप दावे देवा एकदात रे. सगुण रूप दावे देवा एकदात रे. सगुण रूप दावी देवा एकदात रे. सगुण रूप दावी देवा एकदात रे. सगुण रूप दावी देवा एकदात रे. तूच सूर ठावा मनसी तूच एकता रे. तूच सूर ठावा मनसी तूच एकता रे. सगुण रूप दावे देवा एकदात 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 रे. काय सांगितलं महाराज त्या गाण्यामध्ये सांगितलंय का भक्तिगीतामध्ये? अजित कडकडेचं भक्तिगीत आहे. तूच सूर ठावा मजशी तूच एकता रे. तूच सूर ठावा मजशी तूच एकता रे. सगुण रूप दावे देवा एकदात रे. सगुण रूप दावे देवा एकदात रे. उभा जन्म शिजू दे माझा. उभा जन्म शिजू दे माझा चंदना परी. उभा जन्म शिजू दे माझा चंदना परी. सगुण रूप दावे देवा एकदात रे. काय सांगितलं महाराज? आपलं जे जन्म मिळालंय चंदनासारखं झिजू दे म्हणलंय. कशासाठी? संत सेवेसाठी, साधूंची सेवा करण्यामध्ये आपला जन्म झिजाव. कशासारखा? चंदनासारखा. चंदनाला जर उघडलं तर वास किती येते म्हणालो, तसा साधूची सेवा करून जर तुमचा जन्म झिजत असेल तर त्रैलोक्यामध्ये सुद्धा तुमचा जय जयकार होईल यात तीळ मात्र शंका नाही. जीव गुंतला कर्मामध्ये मनोने जीव आत्मा म्हणते. परे आशी आत्मा मुळते माया संगे मिळाला. शिवासता सावधान ध्यान करी पूर्णपद मनोनी शिव बोले आनंद ये चितारिता सर्व. ब्रह्माजवळ उत्पत्तीचं काम, विष्णू जवळ पालनाचं काम आणि महादेवाजवळ तुम्हाला वडून नेण्याचं काम महादेवाजवळ दिलेलं आहे. महादेवाजवळ कोणतं काम आहे? गाठा काढण्याचं काम आहे. तुम्ही जीवनभर काही बी करा, तुम्ही वेळ आली की बरोबर घेऊन जाते. म्हणून महादेव महाराज अंगाला पूर्ण राख घेऊन जाते. राख लावून घेऊन स्मशान भूमीमध्ये बसतात. महाराज त्यांना आपल्याला आपलं टाइम झाल्याच्या नंतर घेऊन जातात. महादेवाचं काम आहे. विष्णूचं काम काय? पालन करणं. जसं बाप लेकराचं पालन पोषण करते, आई लेकराचं पालन पोषण करते, तसं विष्णू या संपूर्ण जगताचं पालन पोषण करतात. ब्रह्माचं काय काम आहे? तुम्हा आम्हाला उत्पत्तीला घालणं हे ब्रह्मदेवाचं काम आहे. तिन्ही देवाकडे तीन कामं दिलेली आहेत.
उत्पत्ती स्थिती आणि लय. गॉड शब्दाचा अर्थ महाराज गॉड गॉड म्हणजे देव. त्या गॉड शब्दामध्ये सुद्धा सांगितलंय. असंच आम्हाला एका माणसाची भेट झाली, त्यांना आम्हाला महाराज सांगितलेलं गॉड जीओडी गॉड. जी म्हणजे जनरेटर म्हणजे उत्पत्ती करणारा कोण आहे? ब्रह्मा आहे. ओ म्हणजे ऑपरेटर म्हणजे चालवणारा कोण आहे? विष्णू आहे. डी म्हणजे डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणारा कोण आहे? महादेव आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणता उत्पत्ती स्थिती आणि लय. हे तीन देवाचं तीन काम होतं महाराज. कोण ब्रह्म जान कोण दलाल जनमनी सद्गुरु तुझ वाचो नाही तारो म्हणून आस नरदयांतर गुरुराया हो. दलाल राजाला कळालं होतं महाराज तुमच्याशिवाय माझ्या जीवाला